इम्पॉर्टंट रुमॅटॉलॉजिकल कंडिशन्स बद्दल डिस्कस करू तर आणि त्याच्या मॅनेजमेंटमध्ये जे ड्रग्स यूज करतो ते आपल्याला भरपूर काळासाठी द्यावं लागतं. त्यामुळे त्यांचे ॲडव्हर्स इफेक्ट बघायचे असतात आणि ते ॲडव्हर्स इफेक्ट बघण्यासाठी आपण कोणत्या टेस्ट करतो ते पण बघूत आपण. तर सगळ्यात पहिला डिसीज आहे आपला SLE सिस्टमॅटिक ल्युपस इरिथेमॅटस. तर ह्याच्या मॅनेजमेंट आपण हायड्रॉक्सिक्लोरोक्विन यूज करतो. काय होतं, हायड्रॉक्सिक्लोरोक्विन यूज करत असताना आपल्याला 6 महिन्यांनी 3 महिन्यांनी किंवा 1 वर्षांनी काही टेस्ट करावं लागतात. कमून माहिती आहे का, ड्रगचे ॲडव्हर्स इफेक्ट जास्त असतात आणि हे भरपूर लॉंग कालावधीसाठी यूज करतो. ते पहिल्यांदा काय, एक तर फंडोस्कोपी करावं लागतं म्हणजे रेटिनाचं एक्झामिनेशन. ते काय करावं लागतंय, हायड्रॉक्सिक्लोरोक्विन काय करते, तुमचं बुलसाय मॅक्युलोपॅथी कॉज करते. आणि दुसरं एक काय करते, क्यूटी प्रोलॉंगेशन करता ECG मध्ये आणि त्यामुळे टॉर्सिडिस पॉइंटिस म्हणजे अरिथमिया होऊ शकतो. ते एक तर फंडोस्कोपी करावं लागतं, तुम्ही हायड्रॉक्सिक्लोरोक्विन देत असाल, आणि दुसरं ECG करावं लागेल टॉर्सिडिस पॉइंटिस बघण्यासाठी किंवा क्यूटी इंटर प्रोलॉंगेशन बघण्यासाठी. दुसरी कंडिशन आहे तुमचे रुमेटॉइड आर्थरायटिस. त्याच्यात आपण DMARD देतो, म्हणजे डिसीज मॉडिफाईंग अँटीरुमॅटिक ड्रग. त्यात सगळ्यात कॉमनली यूज केलं जातं मिथोट्रेक्सेट. मिथोट्रेक्सेटचे साईड इफेक्ट काय, ते तुमचं हे बोन मॅरो सप्रेशन करते. मग ते बघण्यासाठी आपल्याला CBC करावं लागेल. दुसरं काय करते, हेपॅटोटॉक्सिसिटी करू शकतं, म्हणजे लिव्हरला डॅमेज करू शकते. ते बघण्यासाठी आपल्याला LFT म्हणजे लिव्हर फंक्शन टेस्ट करावं लागतं. आणि हे लंगला पण डॅमेज करतं, त्यामुळे एक्सरे करू शकतो लंगचा किंवा स्पायरोमेट्री. लक्षात राहू द्या, SLE मध्ये कोणतं यूज करतो, हायड्रॉक्सिक्लोरोक्विन. फंडोस्कोपी करतो आणि ECG करतो. फंडोस्कोपी कशासाठी, बुलसाय मॅक्युलोपॅथीसाठी. ECG करायसाठी क्यूटी प्रोलॉंगेशनसाठी. इकडे काय करतो आपण, मिथोट्रेक्सेट मध्ये बोन मॅरो सप्रेशन बघण्यासाठी CBC करतो आणि त्यानंतर हेपॅटोटॉक्सिसिटी बघण्यासाठी LFT करतो, लिव्हर फंक्शन टेस्ट. आणि जर लंग्सला काय डॅमेज झालं तर एक्सरे किंवा स्पायरोमेट्री. ठीक आहे ना.